अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं मानलं जातं की ह्या 7 ह्या मोक्षदायिनी नगरी आहेत, मोक्षदायिनी पुरी आहेत, मोक्षदायिनी शहरं आहेत. त्याच्यामध्ये प्रथम येतं ते अयोध्या, मथुरा, माया म्हणजे हरिद्वार, अयोध्या मथुरा माया, काशी म्हणजे वाराणसी, काशी बनारस पण त्याला म्हणतात, काशी कांची अवंतिका, कांची म्हणजे कांचीपुरम, अवंतिका म्हणजे उज्जैन आणि 7वी मोक्षपुरी येते ती म्हणजे द्वारका. ह्या 7 मोक्षपुरींचं प्रत्येकाचं स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे. आता त्याच्यातली पहिली जी मोक्षपुरी आहे अयोध्या, या अयोध्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे की जिथं प्रभू रामचंद्र, की कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही कसं राहिलं पाहिजे याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर प्रभू रामचंद्रांचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि हा प्रभू रामचंद्रांचा जन्मही तिथं झाला आणि शेवटचं ब्रह्मनिर्वाण सुद्धा त्या शरीरच्या तटावर त्यांनी केलं. आणि म्हणून शरीर नदी इथं चा वारसा इथं लाभलेला आहे. आणि प्रभू रामचंद्रांचे बालपण या नगरीमध्ये गेलेलं आहे, जन्म या नगरीमध्ये झाला आहे. आणि आपल्या 7वा अवतार त्यांना मानलं जातं, कारण की मत्स्य कुर्म वरास्य नृसिंह वामनस्तथा रामो रामस्य कृष्णस्य बौद्धस्य कल्किरित्यपि असे 10 अवतार आपल्याकडे मानले जातात. त्यातला 7वा अवतार म्हणजे प्रभू रामचंद्रांचा होता. या अथर्ववेदामध्ये या अयोध्या नगरीचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. अथर्ववेदामध्ये अयोध्या नगरीचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी मोक्षपुरी येते ती म्हणजे मथुरा. मथुरा हे कृष्णाचे जन्मस्थान, त्याचं मामाचं गाव, कंसाचं गाव. पण हा मथुरा जी नगरी आहे, या मथुरा नगरीमध्ये कृष्ण, आता कृष्ण हे असं एक चरित्र आहे की तुम्हाला सामाजिक जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही कृष्णाचा अभ्यास केलाच पाहिजे. म्हणजे कृष्ण हा अशा प्रकारचा एक डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे की अनेक लोकांना कृष्ण, अनेक विचारवंत कृष्ण फक्त गोपींमध्ये खेळणारा आणि रासलीला करणारा आणि विटी दांडू खेळणारा एवढ्यापर्यंत मर्यादित अशा प्रकारचा कृष्ण अनेक लोक समजतात. परंतु कृष्णांच्या चरित्राला अनेक प्रकारचे पैलू आहेत. त्याचा जर अभ्यास होणं फार गरजेचं आहे आणि तशा प्रकारचा अभ्यास आता भारतात होतोय, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मथुरेमध्ये मथुराचा मुळात जो शोध आहे ते आपल्या प्रभू रामचंद्रांचे बंधू शत्रुघ्न यांनी लावला, अशा प्रकारचं वर्णन आहे. आणि यमुना नदीच्या तीरावर हे नगरी वसलेली आहे. आणि जी माणसे शुद्ध विचारांनी ह्या नगरीमध्ये वास्तव्य करतात ते मनुष्यरूपी माणसे ही देवत्वाला प्राप्त होतात, अशा प्रकारची धारणा या नगरीच्या बाबतीत पाहायला आपल्याला मिळते. तिसरी मोक्षपुरी येते ती म्हणजे हरिद्वार. हरिद्वार म्हणजे हरीचे द्वार. पौराणिक त्याचं नाव मायापुरी असं आहे. आणि इथं गंगा नदीला भागीरथाने आपल्या कर्मयोगाद्वारे पृथ्वी तलावर आणण्याचं काम केलेलं आहे. आणि शिवशंकराच्या जटेमधून गंगा इथं अवतरली आणि संपूर्ण भारतला सुजलाम सुफलाम करत फिरली. आणि म्हणून ह्या हरिद्वारच्या मोक्षप्राप्तीसाठी हरिद्वारचे दर्शन करण्याची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. असे हे हरीचे द्वार ते हरिद्वार. नंतर येते ती काशी. काशीचं जुनं नाव वाराणसी, कारण की तिथं वारणा आणि असी ह्या 2 प्रकारच्या नद्या तिथं आपल्याला पाहायला मिळतात. त्याला वाराणसी पण म्हणतात, बनारस पण म्हणतात. काशीच्या बाबतीत अनेक गोष्टी ज्या माहिती आहेत, पण त्याच्यातली एक प्रकाश झोतात न आलेली गोष्ट म्हणजे ह्या वाराणसीमध्ये देवदास नावाच्या एका राजाने प्रचंड कर्मयोग केला आहे. आणि एवढा कर्मयोग केला होता की सर्व देवांना तिथे येऊन राहावंसं वाटलं. आणि म्हणून देवदासच्या ह्या कर्मयोगाला आजची पिढी विसरलेली आपल्याला दिसून येते. पण ह्या काश्यान मरण मुक्ती, की काशीमध्ये जर मला मरण आलं तर मला मुक्त होऊ शकतो, अशा प्रकारची जी काही धारणा आहे त्याचं कारण हेच ते देवदासने केलेला कर्मयोग आहे. तसंच दुसरी गोष्ट की ह्या काशीमध्ये भगवान शंकराचं अत्यंत प्रिय स्थान हे काशी हे आहे. आणि आपल्या ऋग्वेदामध्ये ह्या काशीचं वर्णन आलेलं आपल्याला आढळून येतं. नंतर कांचीपुरम हे भगवान ब्रह्मद्वारा स्वतः निर्मित अशा प्रकारची ही नगरी आहे. आणि ब्रह्माजीने इथं तप केलेलं होतं. आणि एवढंच नाही तर ब्रह्माजीने हे सर्व गोष्टी निर्माण केलेल्या आहेत, परंतु ही नगरी मात्र स्वतः तयार केलेली आहे, अशा प्रकारची समज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की इथं शैव आणि वैष्णव दोन्ही प्रकारची मंदिरे इथं दिसतात.
सम्राट अशोक आणि मौर्य राजापर्यंतचे कालावधीचे राजे इथं झालेले आपल्याला दिसून येतात आणि भगवान बौद्धांचाही चरणस्पर्श या नगरीला झालेला आपल्याला दिसून येतो. नंतर येते ती उज्जैन. उज्जैन ही राजा विक्रमादित्यांची राजधानी. अवंतिका हे तिचं पूर्वीचं नाव. अवंती नावाच्या राजाची ती राजधानी होती म्हणून तिचं नाव अवंतिका होती. ज्योतिषशास्त्रामध्ये देशांतरासाठी शून्य रेषेचा प्रारंभ हा उज्जैन मधून झालेला आहे अशा प्रकारचे ती लोक समजतात. आणि म्हणून हे एक उज्जैन हे महाकालाचं स्थान आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. आणि ह्या उज्जैनमध्ये राजा विक्रमादित्यांनी फार मोठं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. नंतर येते ती द्वारका. द्वारका ही स्वयं कृष्णद्वारा निर्मित आहे. द्वारका नगरी ही स्वतः भगवंत कृष्ण निर्माण केलेली आहे. आणि ह्या द्वारका नगरीचं वर्णन हरिवंश पुराणात आपल्याला दिसून येतं. त्याला द्वारकेला कुशस्थली असं पण म्हटलं जातं, कारण की एक रैवतक नावाचा एक राजा होता. त्या रैवतक नावाच्या राजाने समुद्रावर कुश टाकून त्यांनी एक फार मोठा यज्ञ केला होता आणि त्या दिवसापासून ह्या द्वारकेला कुशस्थली असं सुद्धा म्हटलं जातं. अशा प्रकारची ही जे सप्त मोक्षपुरी आहेत, ज्या मोक्षदायिनी आहेत, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती, सप्तैता मोक्षदायिका, या 7ही नगरींना जाऊन दर्शन घेण्याचा सायकलिंग मोहीम लोहार पिता पुत्रांची सप्त मोक्षपुरी सायकलिंग मोहीम 2022 आम्ही करणार आहोत. याच्या अगोदर लोहार पिता पुत्रांनी कन्याकुमारी नाशिक अशा प्रकारचं 3564 किलोमीटरचं सायकलिंग मोहीम 2020 साली केली होती. त्याच्यामध्ये त्या मोहिमेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. त्याच्यानंतर आम्ही 2021 साली नाशिक अयोध्या नाशिक ही सायकलिंग मोहीम केली होती. ती आम्ही 12 दिवसांमध्ये पूर्ण केली होती. आणि या दोन्ही मोहीम दरवर्षी आम्ही एक लॉंग डिस्टन्सची मोहीम करत असतो. आणि ह्या वर्षी आपण पाहतो आहोत की सप्त मोक्षपुरी सायकलिंग मोहीम 2022 आणि साधारणतः 7000 किलोमीटरचं अंतर आम्ही 51 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. तसं तर आम्ही 45 दिवसात पूर्ण करणार आहोत, पण 7 दिवस आम्ही बफर वेळ ठेवला आहे, कारण की एवढं लॉंग डिस्टन्स आणि 7000 किलोमीटर म्हटल्यानंतर मध्ये काही अडचणी आल्या तर ते हे होऊ नये म्हणून आम्ही ते सर्व करतो आहोत. आतापर्यंतच्या 2 ज्या आम्ही लॉंग डिस्टन्सच्या सायकलिंग मोहीम मी केल्यात त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आमची ह्या मोहिमेची टॅगलाईन असते कृण्वन्तो विश्वमार्य. आणि आमच्या सायकलिंग मोहिमेचा उद्देश जो आहे तो असतो की भारतीय संस्कृती आणि योग याचा प्रचार आणि प्रसार करणं. आणि ह्या वर्षी मात्र आम्ही एक उद्देश त्याच्यात अजून ऍड केला आहे की 20 ऑक्टोबर 2022 रोजी आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी इथून एक मोठी घोषणा केली आणि त्याच्यामध्ये लाईफ मिशन फॉर एन्व्हायरमेंट हे जागतिक लेव्हलवरचं त्यांनी एक मिशन सुरू केलेलं आहे. आणि म्हणून ते मिशन नेमकं काय आहे ते लोकांपर्यंत जावं याच्यासाठी पण आम्ही जाणीव जागृती निर्माण करण्याचं काम ह्या सप्त मोक्षपूर्वी सायकलिंग मोहीम 2022 मध्ये आम्ही करणार आहोत. ब्रह्मीभूत काय होत असे कीर्तने असं म्हणतात की आम्ही हे सर्व करत असताना की जाता जाता लोकांना भेटणार, त्यांच्याशी गप्पा मारणार, त्यांना भारतीय संस्कृती, योग, लाईफ मिशन फॉर एन्व्हायरमेंट याची आम्ही माहिती देत त्या पद्धतीने आम्ही स्वतः वागण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची व्याकरण नसणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आम्ही ज्या पहिल्या दोन्ही मोहिमा केल्या त्यावेळेस आम्ही अत्यंत निष्प्रभपणे कोणाकडून काही न अपेक्षा न ठेवता या सर्व गोष्टी पूर्ण केल्यात. आणि ह्या वर्षाची सुद्धा मोहिमेची संपूर्ण तयारी झालेली आहे. संपूर्ण तयारी वर्षापासून आम्ही ही सर्व करत असतो. आणि परंतु ह्या मोहिमेची सर्वात मोठ्या आनंदाची गोष्ट अशी आहे की ह्या मोहिमेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकतात. कारण की याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारची संधी दिली नव्हती. पण सप्तमोक्षपुरी जर तुम्हाला तीर्थयात्रा करायची असेल तर तुम्ही लोकांनी दिलेल्या खर्चीने म्हणजे आजच्या व्यवहारिक भाषेमध्ये डोनेशनने तुम्ही ती केली पाहिजे अशा प्रकारचा एक धारणा किंवा अशा प्रकारचा एक दंडक आपल्या भारतीय संस्कृतीने घालून दिला आहे. म्हणून तुम्ही याच्यामध्ये असं काही नाही की तुम्ही अमुकच अमाऊंट दिली पाहिजे. 5 रुपयापासून तर तुम्हाला पाहिजे ते यथाशक्ती तुम्ही आम्हाला याच्यामध्ये देऊ शकतात. त्याच्यासाठी तुम्ही माझा फोनपे नंबर जो आहे 8237666551 नंबर पुन्हा एकदा सांगतो 8237666551